68,000 वचनांचे रचयिते, कल्याण पर्वाचे नायक शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि कल्याण पर्वाचे महानायक महात्मा बसवण्णा जगदंड या प्रदेशाची महामाता अव्वा दानमताई आणि ज्यांच्या नावानं हे सभागृह आहे त्या वैराग्य ज्योती अक्क महादेवी यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक होतो. बसवादी शरणांनी ज्याला अरिव म्हटलंय, आत्मप्रज्ञा, इंग्रजीमध्ये त्याला आपण सेल्फ कॉन्शियसनेस म्हणतो, अरिव. त्या अरिवला मी शरण जातो आपल्यासमोर, त्याला नमस्कार म्हणतो, आदाब म्हणतो, रामराम म्हणतो, जय भीम म्हणतो. ह्या सगळ्या अभिवादनाच्या जरी रीत असली तरी याचा आशय एवढंच आहे, विचारपीठापुढं बसलेली सगळी माणसं त्यांच्यामध्ये ईश्वर आहे, त्या ईश्वराला मी नतमस्तक होतो. मी इथं बोलणार आहे, मार्गदर्शन करणार आहे म्हणजे मला सगळे मार्ग माहीत आहेत असं अजिबात नाही. हे अर्ध खोट आहे आणि आपल्याला काहीच मार्ग माहीत नाहीत आणि माझंच ऐकून तुम्ही मार्गक्रमण करणार आहात भविष्यात असंही नाही. त्यामुळे मार्गदर्शनाच्या गोष्टी सोडून देऊया आपण. मी संवाद साधणार आहे. 15 वर्षापासून डॉक्टर शालिवान सर आणि मॅडम या व्याख्यानमालेचं आयोजन करतात. म्हणजे दरवर्षी 3 व्याख्यानमाला होतात तुमच्या. 15 त्रिक 45 45 लोक यापूर्वी किंवा 42 लोक यापूर्वी आपल्याला महात्मा बसवण्णा आणि बसवण्णांच्या कथा, शरण किंवा शरणांच्या कथा, त्या अनुषंगाने जे काही कथा उपकथा, इतर शरणांचे चरित्र, महात्मा बसवण्णांचे समष्टीचे विचार असतील, महिला कल्याणाचे विचार असतील, अंधश्रद्धेचे विचार असतील, भक्ती भांडारी बसवण्णा विचार असतील, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. किंबहुना असं मी गृहीत धरतो, बाबा 15 वर्षापासून व्याख्यान मला एका ठिकाणी होते, हीच मोठी गोष्ट आहे. मी गमतीनं सांगतो की मी जिथं जातो माझं नाव सांगतो, चन्नवीर भद्रेश्वर मठ. लोक म्हणतात तेव्हा स्वामी आहे ना. मी घसा ओढून सांगतो, मी लिंगायत कल्टचा अभ्यासक आहे, लिंगायत स्वतंत्र धर्म मानणारा मी आहे. मी स्वामीजी बी नाही आहे. स्वामी पण जे आहे हे जंगमत्व आहे, तो कुणीही होऊ शकतो. अल्लम प्रभू जंगम होऊ शकतात. ज्या महापुरुषानं, ज्या विभूतीनं ह्या सगळ्या परिसरामध्ये भक्तीची बीजं रुजवली, माझे श्रद्धास्थान असलेले सिद्धेश्वर अप्परू, हे जंगमत्व आहे. त्यामुळं चंद्रवीर भद्रेश्वर मठ येण्यापूर्वीच माझा वारसा घेऊन येतं, माझं जे काय भूतकाळ आहे ते येतं. मी भूतकाळ नाकारणारा माणूस नाही आहे, हा विषयांतर म्हणून नाही आहे. मला एक गोष्टी मुद्दाम सांगायच्या. मी 5-6 वर्ष मठात होतो. मठात रास करत असताना मठ माझ्यासाठी एकदम सॉफ्ट आहे. म्हणजे माझं बाळ रडताना मला जेवढं त्रास होतं तेवढं मठ संस्थेकडे पाहिलं की मला त्रास होतं. पट्टणशेट्टी कुटुंबीय, सतीपतीकडे वंदाद भक्ती हितवप्पोद शिवंगे म्हणून जेडदासिमय्या सांगतात. मिस्टर अँड मिसेस म्हणजे दोघं एकोप्यानं जर भक्ती करत असेल तर तीच भक्ती ईश्वराला प्रिय होते. माझ्या योगायोगाने आणि माझ्या इच्छेप्रमाणे आज महिलांचं प्रमाण, महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळं मलाही त्याचा विशेष आनंद होतोय. बसवण्णा एका वचनामध्ये सांगतात, गंडा शिवलिंग देवर भक्ता. वचन कन्नडमध्ये सांगितलं तर चालतील ना. गंड शिवलिंग देवर भक्ता मडदी मारी मसणीय भक्ती. म्हणजे पत्नी ही जी आहे ते चौडम्मा, यल्लम्मा, अंबाबाई ह्या देवीची भक्त आहे. नवरा मात्र रोज इष्टलिंग पूजा करतो, महादेवाला जातो मंदिरात. आपण नंतर जाणारच आहोत आपण देहवे देवगुला यापर्यंत. असं नाही व्हायला पाहिजे. एकजिन्सीपणा मला डॉक्टर शालिवान सर आणि पट्टणशेट्टी मॅडममध्ये दिसला. त्यामुळं हा प्रपंच. मी व्यवसायाने पत्रकार आहे. मी समकालीन संदर्भात बोलेन. मी बातम्यांची भाषा बोलतो. आजकाल काय बातमी छापून येतात, आजकाल काय तुम्हाला आजूबाजूला दिसतं, टी व्ही लावल्यावर काय दिसतं, ह्या गोष्टी सांगत मी तुम्हाला बसवण्णापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. हा माझा प्रयत्नच राहील. आपण ज्या परिसरात राहतो ही भूमी आहे कावेरी ते गोदावरी. म्हणजे दक्षिणमध्ये कावेरी नदीच्या खोऱ्यापासून, उत्तरमध्ये पैठण, उस्मानाबादच्या पलीकडं नांदेड वगैरे हा परिसर, हैदराबाद तेलंगणाच्या पलीकडे, कावेरी ते गोदावरीच्या खोऱ्यामध्ये महात्मा बसवण्णा होऊन गेले.
महात्मा बसवांना बीज बसवेश्वर असं म्हटलं जातं. बीज बसवेश्वर म्हणजे काय? ज्या भूमीला, ज्या ह्या परिसराला आम्ही सांगतो की फुले शाहू आंबेडकरांचा वारसा लाभलेली ही भूमी आहे. नक्की बरोबर आहे. या भूमीला छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहूराय यांचा वारसा लाभलाय. यांचा पुरोगामी विचारांचा, समष्टीचा विचाराचा, स्त्री समानतेचा, डी कास्टचा म्हणजे जातीभेद न पाळण्याच्या विचाराचा वारसा लाभलाय. आपण जर उलट्या दिशेने निघालो तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा भेटतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खूप अलीकडचे आहेत ते, त्यांचा इतिहास आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर भेटतात छत्रपती शाहूराय, त्याच्यानंतर भेटतात महात्मा ज्योतिबा फुले, त्याच्यानंतर भेटतात छत्रपती शिवराय, नंतर संत परंपरा भेटते, तुकोबा भेटतात, नामदेवराय भेटतात, त्याच्यानंतर भेटतात जे प्रारंभ बिंदू आहे दक्षिण भारतातल्या पुरोगामी विचाराचा, त्या विभूतीचं नाव आहे जगज्योती महात्मा बसवण्णा. महात्मा बसवण्णांचा विचार सांगत असताना आपण पुन्हा समकालीन येतोय. काल मी एक बातमी वाचली. ती बातमी अशी होती, आपण व्हॉट्सअप सगळेच वापरतो, न वापरण्याचं काही असं म्हणजे अपवाद वगैरे मानायचं काही कारण नाही. आपल्याला व्हिडिओज येतात, आपण फॉरवर्ड येतात, फक्त की जसं आलं होतं तसं तुला पाठवलं असं एवढं म्हणतो. जर सिरियस नाही घेतलं तर मला आलं होतं म्हणून मी फॉरवर्ड केलं. या कालच्या बातमीमध्ये मन विषण्ण करणारी घटना अशी आहे, एका मुलीला पिरियड सेरे म्हणून एक्झाम सेंटरमधून बाहेर काढलं. तिनं दारात बसून एक्झाम पेपर लिहायला लावलं तिला. सगळ्या मेनस्ट्रीम जनरल पेपरमध्ये आहे, हिंदूमध्येही आहे बातमी. वर्गाच्या बाहेर ती मुलगी बसून पेपर लिहिते आणि वर्गाच्या आतमध्ये शिक्षक शिकवतात. ही 2025ची गोष्ट आहे. आपले राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू या देशाचा जो मोठा इव्हेंट झाला, मी समकालीन संदर्भात बोलतो, राम मंदिराचं पूजा असेल, नव्या संसदेचं उद्घाटन असेल, नव्या संसदेची विजय बसवण्णांच्या वचनामध्ये होती. त्या इव्हेंटमध्ये राष्ट्रपती महोदयांना स्थान नव्हतं. आपण पुन्हा आवर्जून सांगतो, मला आजची तारीख 28 एप्रिल 2025 आहे. हे 2-4 महिन्यातल्या गोष्टी मी सांगतोय. काय होतं असं? व्यवस्थेच्या दृष्टीनं आज ही स्त्री शूद्र आहे. व्यवस्थेच्या दृष्टीनं आज ही स्त्री द्विज आहे. आपण खूप शिकलोय, विज्ञानाच्या गप्पा मारतोय आपण. मी MA इंग्लिश केलोय आणि माझी मुलगी MBBS झाली आहे. कौतुक आहे. जेव्हा मी सुपर मार्केटमध्ये जातो, आपल्याला सगळ्याला रिलेट होईल ते, सुपर मार्केटमध्ये जाताना फॅमिली पॅक घेतो आपण विस्परच्या वगैरे, त्याला मोठे बॉक्स यायला जातात. आता मेडिकलवाले ही काळ्या कॅरीबॅगमध्ये देत नाहीत, ओपनली पुढं ठेवतात. आपण ते स्वीकारलंय. हा बदल आहे, हा विज्ञानाचा बदल आहे. तरीही गणपतीच्या वेळी अथर्व शीर्ष वाचताना आपल्याला नेमकं पाळी आडवी येते. ही एकदम खाजगी बाब आहे स्त्रीची. त्या पंडिताला कसं काय कळतं? आपण गुगल काढतो. जर लिंगायत बहुसंख्य असतील तर आपण गुगल काढतो. लग्नात आपले धार्मिक सोहळे होतात, आपण वर्धशंकर घालतो. त्यावेळी घरातली नवरी असेल ती तर नवीन येणारच आहे, करवली असेल इकडची, तिकडची करवली असेल, कुणी ना कुणी त्या ग्रुपमधल्या एखाद्या बाईला, एखाद्या माईला जर पिरियड झाले असतील तर स्वामी सांगतो, बॅड याडदिना मुंधाकरी. हे कुठून येतंय? बसवण्णांनी 12व्या शतकात हे सगळं नाकारलं होतं. बसवण्णा काळाचे किती पुढे आहेत. डॉक्टर मॅडम आहेत ते DNA गोष्टी करतात, अवयवदानाच्या गोष्टी करतात. म्हणजे किडनी कुणाचा हे घेणं देणं नाही. माझी किडनी खराब झाली तर मला माझी मिसेस किडनी देऊ शकते, माझी आई किडनी देऊ शकते, माझी बहीण किडनी देऊ शकते, माझी मुलगी किडनी देऊ शकते, किंवा माझ्या नात्यातले किंवा माझं रक्तगट ज्याच्याशी जोडलं जाईल ती महिला किंवा जो कोणी आहेत ते त्यांची किडनी मला चालू शकते. मेल्यानंतर 6 अवयव आपण कुणाचेही कुणाला ट्रान्सप्लांट करू शकतो. इथं विज्ञान भेदभाव करत नाहीये. आपण मात्र पुन्हा ते सांगतो, हॅमरगड बाजू कुंडरसो
ह्या सगळ्या गोष्टी बसवण्णांनी नाकारल्या होत्या. देवरदासिमायांचंच वचन आहे, दटगड्ड मीसे बंदरे गंडेंबरू मले मुडी बंदरे ह्यांडेंबरू. छाती पुढं आली की स्त्री म्हणतात, दाढी मिशा आल्या तर त्याला पुरुष म्हणतात. आत असलेलं जो जीव आहे, आत्मा अदू हेणू आला गंडू आला. माझी मिसेस जेव्हा कॅरी ऑन होती, माझा मुलगा जेव्हा मला पहिल्यांदा भेटला, एक ठिपका होता तो सोनोग्राफीमध्ये, एवढंच एक डॉट दिसायचं. आम्हाला माहीत नव्हतं की हे बाळ पोरगा आहे की पोरगी आहे. पण त्या बाळाची माझी पहिल्यांदा ओळख झाली होती एक ठिपक्याच्या रूपानं. आपण जर ठिपका म्हणून त्याला स्वीकारला असेल, ते जन्माला आल्यानंतर मात्र ती मुलगी होते, ती दुय्यम होते, ती पटमनी दिल्या घरी जाणारी होते. ह्या सगळ्या गोष्टी महात्मा बसवण्णांनी नाकारल्या होत्या. आपण पोळी जेवत असलो तरी भावाच्या ताटामध्ये वाढल्या जाणाऱ्या पोळीवर तूप जास्त टाकलं जायचं. इथं क्वाटमनी होय खेळे की म्हणून. माझी आजी तसं करायची. माझ्या आजीला 5 मुली होत्या आणि 4 मुलं होती. आणि 4 मुलं म्हणजे माझे वडील आणि काका सगळे उंडगे होते. आमची आत्या मात्र मरतुकड्या होत्या. आत्ता मरेल की थोड्या वेळानं मरेल अशी अवस्था होती. ते प्रत्येक ताटामध्ये असं बायस व्हायचं. आता आपण तेही स्वीकारलं. आपण 2 मुलीवर थांबलोय, आपण एका मुलीवर थांबलोय. आता असं कोण म्हणू शकत नाही की ही दिल्या घरी जाईल. माझं इंटरेस्ट पण तेच आहे, माझी इन्व्हेस्टमेंट तीच आहे, माझं स्वतःचं माझं भविष्यही तीच आहे. माझ्या सगळ्या गोष्टी आगू हो उगळला ती मुलगीच आहे. आता तो भेदभाव मी करत नाही आहे, ठीक आहे. परंतु पुन्हा जिथं देव आला, जिथं धर्म आलं, जिथं पूजा आली, जिथं क्रियाकांड आले, कर्मकांड आले, जिथं गुरुजी आले, जिथं स्वामी आला, तिथं मात्र ती फक्त आणि फक्त स्त्री राहते. स्त्रीत्व नाकारत असताना सिद्धरामेश्वरांनी सांगितलं, हेण्णू हेण्णल्ला, हेण्णू साक्षात कपिल सिद्ध मल्लिकार्जुन. ते वचन असं आहे, हेण्णू हेण्णल्ला, हेण्णू माय यल्ला, हेण्णू रक्कस यल्ला. त्यावेळी 12व्या शतकात असं सांगत होती की स्त्री म्हणजे माया आहे. स्त्री वेदामध्ये त्या गोष्टी आहेत, जी व्यवस्था आपण स्वीकारली. चातुर्वर्ण व्यवस्थेची आपली रचना आहे. काश्मीरपासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत, इकडं कच्छच्या रणापासून ते कामाख्या देवीपर्यंत. आपण रुद्रपूजा लावली असेल, त्यामध्ये एक रुचा आहे, मला रुद्रपाठ आहे. भरतवर्षे भरतखंडे मेरूर दक्षिण दिग्भागे श्रीशैलश्च पश्चिम प्रदेशे. त्या प्रदेशात आपण राहतो. ही भूमी त्या प्रदेशात आहे. ह्या सगळ्या प्रदेशामध्ये हेण्णू ही मोह आहे, माया आहे, नरकाद्वार होते. शरणांनी ते नाकारलं. मातृदेवो भव, आई देव आहेच, नाही कुणी म्हणत नाही. पण इतर महिलांचं काय? बसवण्णांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. बसवण्णा म्हणतात, या आयुष्यात असणारी प्रत्येक महिला ही देव आहे. हेण्णू साक्षात कपिल सिद्ध मल्लिकार्जुन सिद्धरामेश्वरांचं वचन आहे. ते वचन आणखी विस्तारानं सांगत असताना महात्मा बसवण्णांनी, मी जी सुरुवातीलाच खेद व्यक्त केला, ऐनवेळी देवाच्या वेळी मात्र आपल्याला पिरियड्स आठवतात, त्याच्या स्त्रीत्वाचा अपमान येतो. बसवण्णांनी ती पंचसूतकं नाकारली होती. पंचसूतकं कोणती होती? त्या तर पुन्हा तेच सूतक आहेत जे थेट स्त्रीशी रिलेट होतात. पहिलं सूतक आहे जनन सूतक, दुसरं रजस सूतक. पिरियड झाल्यानंतर विटाळ पाळतो आपण, ते नाही म्हटलं बसवण्णांनी. जनन सूतक, जन्म तर हा सृजन आहे. नव्या बाळाचा जन्म आहे, नवीन जीव तुम्ही जन्माला घातलेला आहे. ते सूतक कसं राहील? आपण विज्ञानाच्या गप्पा मारतो. 2025मध्येही गावात कोणीतरी गेलं असेल, आपण त्याचं क्रियाकर्म करतो आणि थेट बाथरूम गाठतो, मण्णी गोई बंदीद म्हणतो. हा सगळा प्रकार बसवण्णांनी नाकारला होता. ही अंधश्रद्धा आहे, हा थुतांड आहे, हा पाखंड आहे. मी पत्रकार असल्यामुळं त्या गोष्टी सरळ आणि म्हणजे रॅपर वगैरे गुंडाळून असं गुडी न बोलता थेट बोलतो. पंचसूतक शरणांनी नाकारली, बसवण्णांनी नाकारली. रजसूतक नाकारलं, जननसूतक नाकारलं, मरणसूतक नाकारलं, उच्चिष्ट सूतक, जातीसूतक, ही 5 सूतकं नाकारली होती. हे सूतक नाकारत असताना आजही आपण 2021 पलटी मारलं तरी 12व्या शतकात बसवण्णांनी हे सगळं नाकारलं होतं. आपण उलटं करून 21व्या शतकातही ते सगळं पाळतो. आपण कुणाच्या क्रियाकर्माला जाऊन आलो तर थेट अंघोळीला जातो.
आपण तिसरं केलं की लिंगायतमध्ये ओम टू टोंब म्हणजे गर्भापासून गाभाऱ्यापर्यंत. मी जेव्हा बाळ होतो माझ्या आईच्या गर्भाला लिंग बांधलं होतं. त्या माझ्या आजीला माहीत नव्हतं हे पोरगा आहे की पोरगी आहे, हे माहीत नव्हतं तिला. तिनं माझ्या आईच्या गर्भाला लिंग बांधलं होतं. नंतर माझी आई डिलिव्हरी झाली, मी जन्मलो, मग ते पाळण्याला लिंग बांधलं. नंतर कुणीतरी नाव ठेवलं. नंतर माझी इष्टलिंग दीक्षा झाली आणि त्या इष्टलिंग दीक्षेनंतर माझ्या हातात ते लिंग आलं. आणि मी जेव्हा मरेन त्यावेळी पुन्हा मला त्या इष्टलिंग अवस्थेमध्ये ठेवतील. ते माझ्या गळ्यातलं इष्टलिंग तिथं ठेवतील आणि माझ्यावरती माती संस्कार होईल. नंतर कुणीतरी वरती आरती म्हणेल. हा सगळा जो पैसा आहे गर्भापासून गाभाऱ्यापर्यंतचा, इंग्रजीमध्ये त्याचं वर्ब आहे फ्रॉम ओंब टू टोंब. ख्रिश्चन ज्याला पुरतात त्याला टोंब म्हणतात. ओंब म्हणजे आईचं गर्भाशय. फ्रॉम ओंब टू टोंब आपण सगळे समान आहोत. व्यवस्थेने मात्र पुन्हा 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 सांगितलं ह्यांना घेतं. माझ्या घरी माझी समृद्धी जेव्हा जन्मली होती, जसं मी सारखं मॅडम समोर सांगत असतो, माझी आजी खूप नाराज झाली होती. माझ्या थोरल्या भावाचं पहिलंच बाळ होतं, ते मुलगी झाली होती आणि माझी आजी एकदम डिस्टर्ब झाली होती. तिला 5 मुली होत्या, तरी पण तिला असं वाटलं सोम्या पहिला पोर आहे का. तिला खूप वाईट वाटलं तिला. आज ती मुलगी MD करते. ह्या सगळ्या गोष्टी आल्या कुठून? या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या ज्या परंपरेनं आल्या, आपण आपल्या आत्याकडून म्हणजे कुलाचार वगैरे जे आपण म्हणतो ते त्या सासूकडून शिकवले जातात, आईकडून शिकवले जातात. त्या वारशातून येतं. म्हणून घरात पूजा असताना जर तिला पिरियड झाले, तिला ते गिल्ट फील होतं, तिला वाटतं काहीतरी पाप घडलं, काहीतरी अनर्थ घडलं. आपण पटकन आपल्या सासूला किंवा आपल्या आईला सांगितलंच पाहिजे. तो स्वामीला सांगेल, पूजा 2 दिवस पुढं ढकलेल. हा सगळा पाखंड आहे. शरणांनी हे नाकारलं होतं. महात्मा बसवांना सांगतात की कुल 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 काय सांगता रे, कुल 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 काय सांगता तुम्ही. कश्यप कुठल्या कुलातून जन्मले होते, मार्कंडेय कुठल्या कुलातून जन्मले होते, कुठल्या ठराविक कुलातून जन्मल्यावर श्रेष्ठ ठरतो, हे सगळं खोटं आहे पहा. म्हणून माझी माता भगिनींना जास्त विनंती अशी राहील की संस्कार ज्या गोष्टी आपण सांगतो, मुलींचं संगोपन करताना ज्या गोष्टी आपण सांगतो. एक हिंदी शेर आहे. हिंदी शेर थोडंसं वेगळ्या अर्थानं आहे की बाप जर दारुडा असेल तर त्या बापाला कदापि वाटत नाही की आपलं पोरगं दारुडा व्हावं. पण आई जर अंधश्रद्धाळू असेल, आई जर बहुदेवोपासक असेल, आई जर बाकीच्या सगळ्या कर्मकांडामध्ये ते ईर पिरा भूत प्रेत त्याच्यानंतर देव हेळावा ह्या सगळ्या गोष्टीची आहारी गेली असेल, तिला मात्र वाटतं मी बरोबर वागते आणि माझ्या मुलींनी तेच केलं पाहिजे. हा पाखंड आहे. दारुड्या बापाला वाटत नाही की आपलं मुलं, मी व्यसनात गेलो, बर्बाद झालो, पण माझं पोरगं शिकावं, माझं पोरगं दारूपासून लांब राहावं, माझं पोरगं व्यसनापासून लांब राहावं, असं जर त्या बापाला वाटत असेल, दुर्दैवाने अंधश्रद्धा आज पोचलेल्या, अंधश्रद्धा ज्या माऊलीच्या डोक्यात रुजलंय त्या माऊलीला मात्र वाटत नाही. आपण त्या माऊलीला सावध करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, एखादी मुलगी जर शिकते, 12 तास जर अभ्यास करते, 16 तास जर अभ्यास करते, ती IAS होईल, IPS होईल, मेडिकल होईल, इंजिनिअरिंग होईल. अशीच एक मुलगी आहे समजू आपण, की जर 12 तास अभ्यास करत होती, तिने मेडिकल क्रॅक केल्यानंतर तिचं रिझल्ट घेऊन तिची मम्मी एका महाराजाकडे गेली, आमची मुलगी खूप हुशार आहे. हो हुशार आहे, वा 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 वा, आमच्या मठाचा आशीर्वाद आहे तिला. नंतरच्या काळात ती मुलगी IAS झाली समजू आपण. असाच मोठा सत्कार केला त्या गावातल्या लोकांनी आणि माझ्यासारख्या एका शाण्या स्वामी किंवा माणसाला बोलवलं, लय मोठा विद्वान माणूस आहे म्हणून, आणि तो ताल्लेवार भाषण करताना सांगितलं, ही जी महादेवी आहे, ही जी मुलगी आहे IAS झाली, हिच्या 7 पिढ्यांनी खूप पुण्य केलं होतं, हिनं त्या महाराजाला मी नवस केलं होतं. माझी आई सांगायची की ना हनुमान देवरी दीपाचे दत्तळ समृद्धी MBBS गेलं. ती मुलगी ते नाकारते. माझी मुलगी ती पुतणी सांगते
आजी माझं MD क्रॅक होईना, तू त्या मारुतीला रोज नको, रोज दिवसातून 3 वेळा दिवा लाव, माझं मार्ग सोपं कर. हे खरं आहे का? नाही आहे. त्या मुलीनं 12-12 तास अभ्यास केला म्हणून खरं आहे. त्या मुलीच्या श्रमाचे, तिच्या एकूणच रात्र जागलेल्या अभ्यास करून डोळे फुटले तिचे. तहान भूक विसरली, ती एन्जॉयमेंट नावाची गोष्ट विसरली, ती सगळ्याच गोष्टी विसरली, हसणं विसरलं. ती अभ्यास करते आणि कुठला तरी महाराज येऊन, कुणीतरी माणूस येऊन बाहेरचा, ज्याला आपण म्हणतो हा भारी आहे, तो माणूस येऊन सांगतो की माझ्या आशीर्वादामुळे ना मटक नडकोंडिरी म्हणून तुमचं कल्याण झालं. हे त्या मुलीनं केलेल्या श्रमाला, त्या मुलीनं घेतलेल्या परिश्रमाला, त्या मुलीनं गाळलेल्या घामाचा अपमान आहे असं मी मानतो. कारण बसवण्णांनी चंद्रबल, ताराबल नाकारलेले आहेत. बसवण्णांनी राहू केतू नाकारलेले आहेत. बसवण्णांनी 16 सोमवार शुक्रवार नाकारलेले आहेत. शरण जेव्हा उठले तेच शिवरात्री पहा म्हणतात बसवण्णा. या सगळ्याच्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण अंधश्रद्धा, कर्मकांड विचारतो, कर्मकांड म्हणजे आपण आता यज्ञ करतच नाही. आता अलीकडं जे पूर्वी आपण स्वामी म्हणत होतो, अपौरू वगैरे, महाराजांची माफी मागतो ते स्टेजवर आहेत, तर हे जे पूजा करणारे जे स्वामी होते आपल्याकडं रुद्र सांगणारे, आता ते स्वतःला गुरुजी म्हणून घेतात. मी समकालीन संदर्भामध्ये बोलतो. वैदिक पंडितांचा इतका प्रभाव, इतक्या आहारी ते लोक गेलेले आहेत, ते स्वतःला स्वामी नव्हे, जंगम नव्हे, तर ते गुरुजी म्हणून घेतात. आपल्यामध्ये यज्ञ नाही आहे, आपण यज्ञाचे उपासक नाही आहे. दक्षसु यज्ञ विनाशक लिंगम बोले आहोत आपण वीरभद्राचे वंशज आहोत. यज्ञ संस्कृती आम्हाला मान्य नाही आहे. तरी तो गडी सांगतो जनरल लग्न असेल तर 51,000 द्या, यज्ञामध्ये आपण लग्न करूया, सगळी विधी घालूया, त्यासाठी मात्र तुम्हाला 25,000 एक्स्ट्रा द्यावे लागतील, कारण सगळं सामान मी घेऊनच येतो. हे जे सामान घेऊन यायचं आहे ना, ती श्रद्धा नव्हे, तुमच्या श्रद्धेचा घेतला जाणारा गैरफायदा आहे. आपण तिथं शहाणा व्हायला हवं, आपण तिथं शहाणा व्हायला हवं. हा श्रद्धेचा बाजार आहे. म्हणजे आजही म्हणतो मी, आत्ता डॉक्टर साहेबांना बोलताना सांगितलं, घरी आम्ही जेव्हा भेटलो त्यावेळी, की बाबा ऐगोळी क्वार्टर काम मागायला बुडू, ही जी भावना आहे ना, हे तुमच्या खिशात डायरेक्ट हात घालण्याचा अधिकार एक व्यवस्था, ज्याला पूर्वी वैदिक व्यवस्था म्हणत होतो, तीच व्यवस्था व्यापर बदलून नव्या रूपानं आपल्यासमोर उभं राहतं. आपल्याला सत्यनारायणाची कथा माहीत आहे, त्याला काउंटर होणारी वर्धशंकराची कथा माहीत आहे. काय आहे सत्यनारायणाच्या कथेमध्ये? आमची नावं आहेत ती बहुजनांची, कल्लव्वा, लिलव्वा वगैरे. साधू वाणी, लिंगायतांना मराठीमध्ये वाणी म्हणतात. देवाचा प्रसाद खाल्ला नाही त्या वाण्यानं म्हणून त्याची जहाज बुडते. असा कसला देव आहे तो? प्रसाद न खाल्ल्यामुळं माझी जहाज बुडवतो असा देव कसा असू शकतो? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. म्हणून बसवण्णा आपल्याला त्यासाठी आठवतात. बसवण्णा म्हणतात, शिवा नादप्रिय नल्ला. शिव कसा आहे, देव कसा आहे? तो नादप्रिय नाही आहे. त्याला ढोल वळवून सागर संगीत पूजेची गरज नाही आहे. अष्टबिल्वार्चन वगैरे याची गरज नाही आहे त्याला. तो भक्तिप्रिय आहे. नादप्रिय शिवनेंबरू, नादप्रिय शिवनल्ल नोडा, वेदप्रिय शिवनेंबरू, वेदप्रिय शिवनल्लवे नोडा. शिवन नादप्रियनु अल्ला, शिवनु वेदप्रियनु अल्ला. का? ह्याचं जस्टिफिकेशन, ह्याचा खुलासा करत असताना बसवण्णा सांगतात, नादव माडिग रावण शिरवू होईत. नादव माडिग रावण, ब्रह्माचा शिर गेला आणि रावणाचा अहंकाराचा नाश झाला, रावण बर्बाद झाला, त्यांनी नाद केला होता. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत? बसवण्णा काळाच्या खूप पुढचे आहेत. आपण पुन्हा पुन्हा सांगतो, विज्ञान तंत्रज्ञान, विज्ञान तंत्रज्ञान, विज्ञान तंत्रज्ञान. विज्ञानानं आपल्याला प्रूव्ह केलं शिव नादप्रिय नसल्याचं. कोरोनामध्ये आपण पाहिलं, कोरोनामध्ये मंदिरं बंद होती, कारण डॉक्टरांनाच नोटिफिकेशन आले होत्या, पेशंटवर मर्यादा ठेवा, गर्दी करू नका. गर्दी असेल की एखादं व्याख्यान ठेवलं, शाळा कितीही मोठा भागी हुशार असेल तरी तिथं कोरोना येईलच. मग
मंदिरं बंद केली, जिथे जिथं गर्दी होते तिथं बंद केले, हॉल्स बंद केले, मंगल कार्यालय बंद केले, मंदिरं बंद केले. लिंगायत म्हणून जो लिंगवंत म्हणून आहे, इष्टलिंगधारी आहे, जो एकदेव उपासक आहे, जो बसवण्णांचा भक्त आहे, थोडक्यात बसवण्णांना जो शिरोधार्य मानतो, त्याचं अजिबात अडलेलं नव्हतं. हा माझा दावा आहे, कारण मी बरेच बातम्या अशा छापलेल्या आहेत. पुन्हा पत्रकार म्हणून सांगतो, त्यावेळी डॉक्टर साहेब बातम्या होत्या पेपरमध्ये की मंदिरं लवकरात लवकर उघडा, नसेल तर पुजारी म्हणून आम्हाला दर महिन्याला 25,000 रुपये द्या, मंदिरं किती दिवस बंद ठेवायचे तेवढे ठेवा. गाडगे बाबा म्हणतात, देवळात देव नाही पहारे, देवळात पुजाऱ्याचं पोट आहे. म्हणून बसवण्ण त्यासाठी आठवतात की यांना कालवे कंबा देहवे देवला शिरो वन्न कळसवय्या उಳ್ಳವರು ಶಿವಾಲಯ ಮಾಡುವರು ನಾನೇನು ಮಾಡಲಿ बडबने. मला मंदिराची गरज नाही मित्रा. असेच सगळे लोक अनुभव मंडपामध्ये एकत्र आले असणार, जे पिचलेले होते, ज्यांना प्रतिष्ठा नव्हती, जे शूद्र होते, अतिशूद्र होते, स्त्रिया होत्या, ती काही सगळं पिचलेल्या, ज्यांना गुराढोरासारखं मान नव्हतं, अशी सगळी मंडळी महात्मा बसवण्णा नावाच्या लोकोत्तर पुरुषाच्या प्रभावानं त्यांच्या समवेत आले, अनुभव मंडपामध्ये आले, त्यांनी चर्चा केली, वचनं लिहिली. सगळ्या गोष्टी होत असताना बाहेर पडताना मात्र ते कडक विभूती पट्टा मारून लिंगवंत म्हणून बाहेर पडले. सगळे डिकास्ट झालेले होते. व्यवस्था मात्र पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगते, आम्हाला देव नाही आहे व देवा. तर बसवण्णा म्हणले, तू मंदिरात तुला जायची गरज नाही आहे, तुझे पाय तुझे खांब आहेत, डोकं तुझं सोनेरी मुकुट आहे आणि देहच हे देवालय आहे. मग त्याच्यात पूजा कशाची करायची? काल डॉक्टर अमरनाथ सोलपुरे सर आले होते. सोलपुरे सर स्वतः MD आहे, त्यांनी स्वतंत्र संशोधन केले, त्या सगळ्या गोष्टी त्या तांत्रिकदृष्ट्या सांगितल्या. मला वाटतं आज सकाळी इष्टलिंग पूजेचं हेही झालं. मग आम्हाला देव बसवण्णा म्हणाले, हे हा देव कसा आहे? जगदगला मुगी लगला आहे, तो आकाशाच्या खूप पलीकडे त्याचं डोकं आहे, पाताळाच्या पलीकडे त्याचे पाय आहेत, तो अगम्य आहे, अगोचर आहे, तो डोळ्याला दिसत नाही. त्याच देवाला महात्मा फुले म्हणतात निर्मिक. महात्मा फुले त्याला निर्मिक म्हणतात. महात्मा फुले त्या गोष्टीला सत्य म्हणतात. अंतिम काय आहे? सत्य आहे. म्हणून अंधश्रद्धा त्या कलावती लीलावतीच्या कथेकडे आपण होतो. काय कथा आहे ती? 3 प्रसादाचे 3 भाग आहेत. कथा कुणीही वाचलं तरी काय समजत नाही. आपण सिंगल सिटिंगमध्ये संपतं. साधारणतः 7 मिनिटात ती कथा संपते. महाराज वाचतो 1.5 तास. काय आहे त्याच्यात? तर पहिल्या चॅप्टरमध्ये कलावती लीलावती दोघं कोणाच्या तरी घरी कथा वाचायला ऐकायला जातात. त्यांना वाटतं ते प्रसाद घेत नाही, त्यांचं जहाज बुडतं. दुसऱ्या चॅप्टरमध्ये डिवायडेड बाय 3 भाग करायचे आहेत. प्रत्येक गोष्टीला त्या पर्याय आहे तुम्हाला. आता ते सांगतात की सत्यनारायण खूप चराचराच्या पूर्वी होते ते. मग साखर कसं काय आलं त्याच्यामध्ये? गुळ कसं काय आलं? गहू तांदूळ. मग ते प्रसाद करायचा आहे, त्याचे 3 भाग करायचे आहेत. 1 भाग तुम्ही स्वतःकडे ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे डिवायड बाय 3 35% तुमच्याकडे ठेवायचा आहे. 1 दुसरा भाग समाजाला द्यायचा आहे प्रसाद म्हणून. मग 3रा भाग उरला ते भटजीला द्यायचं आहे. म्हणजे तुमच्या श्रमाचे तुमच्या घरात तुम्ही शुद्ध तुपात शिजवायलाच आहे. तुम्हाला ते ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, तुम्हाला सोहळ्यात करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला 1/3 त्याला द्यायचं आहे. आणि तुम्ही पुन्हा 1/3 ठेवायचं आहे, म्हणजे 35% ठेवायचं आहे. समाजाला तरी वाटून टाक ना बाबा. नाही, ते मला पाहिजे ना 35%. 35%चा खेळ आहे. हेच एका शाण्या विद्वान माझ्यासारख्या स्वामीच्या लक्षात आलं. सत्यनारायण नावानं खूप मोठी सुपरहिट कथा चालू आहे. त्यांनी त्याची कॉपी मारली, त्याचं नाव ठेवलं वरदशंकर. मी टिंगल म्हणून सांगत नाही आहे, हे वास्तव सांगतो. मी शाळेला असताना वरदशंकराच्या कथा वाचलेल्या आहेत. मी 6 वर्ष मठात होतो. मला रुद्रपूजा पाठ आहे, मला वरदशंकर पाठ आहे. जेव्हा माझ्या लक्षात आलं हा सगळा, माझे वडील जेव्हा मी 10वीला फेल झालो, माझ्या पुस्तकात ते सगळं वर्णन आहे. 10वीला फेल झाल्यानंतर माझे वडील मला भेटायला आले होते. त्यावेळी ते म्हणले, मी पूजेला गेलो होतो. माझे वडील मला म्हणाले, तू हे पूजा वगैरे करतो ठीक आहे,
तू पुजारी होऊन रुद्रपूजा सांगणारा पुरोहित म्हणून खूप मोठं नाव कमवशील, पोपटपंची करशील, शब्द विकून जगशील, खूप मोठं घर बांधशील आणि मला तिथे जेवायला देशील, हे मला मान्य नाही आहे. त्यावेळी सनादी अप्पण्णा नावाचा सिनेमा होता आणि तो सनई वाजणार डॉक्टर राजकुमार चापीवर बसून जेवत असतात. ते सीन मला माझे वडील पिक्चर बघायला घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं, त्या अप्पण्णासारखं तू प्रायमरी शिक्षक जरी झाला तरी तुझ्या घरी एका कोपऱ्यात बसून मला वरण भात जेवायला आवडेल, किंबहुना सोफ्यावर बसून तुझं पौरोहित्याचं जेवण मला अजिबात आवडणार नाही आहे. म्हणून जिथं जाईन त्या गोष्टी मला आवर्जून सांगाव्याच्या वाटतात. जेव्हा आपण बसवांना आणि बसवांनांच्या अंधश्रद्धेचे विचार ही संकल्पनाच विचार डोक्यात घेतो, आपल्याला त्या अंधश्रद्धेचा बाजार, अंधश्रद्धाची सुरुवात कुठं होते ते कळायला हवं. म्हणून या गोष्टी मला आवर्जून सांगायच्या होत्या. त्या स्वामीने लिहिलं वरदशंकरमध्ये. वरदशंकर पहिल्यांदा पूजा कोणी केली तर ब्रह्मानं केली. देव प्रसन्नच होत नव्हते महादेव. मग ब्रह्म थकले आणि पाहिलं ना तुम्ही फोटो ते कसं आहे की ब्रह्म थकले आणि ब्रह्माने शिरकमळ ठेवलं, देव प्रसन्न झाले आणि देवानी तथास्तु म्हटलं, त्यांना सुदर्शन वगैरे दिलं. तिथेही दुसरं चॅप्टर तेच आहे, डिवायडेड बाय 3 करायचं प्रसाद. तिथं फक्त त्या ब्राह्मण पंडिताला देतात ते लोक. इथं आपल्याकडं जे आज गुरुजी म्हणून घेतात, इथं अंगठ्या, इथं डूल वगैरे घालून स्वामी पूजा सांगणारे, रुद्रपूजा सांगणारे त्यांना द्यायचं आहे. त्यातही तिसरं चॅप्टर तेच आहे, गौरी माता पार्वती. तिला म्हणजे मुलीला चांगला नवरा मिळाला की विषय संपला, तिला शिकवायची गरज नाही आहे. तिनं 16 सोमवार केले, काय बाबा लग्न जमणं, 16 सोमवार करा, काय बाबा काय होईन, स्थळच येणार, मग तुम्ही वरदशंकर झाला. म्हणजे तिच्या आयुष्याची इति कर्तव्यता इतकीच आहे, तिचं चांगलं घर बघायचं, क्वाट मनिगा की हो ताळ, संपला विषय. ही रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे आपण टाळतोय. बसवांनांनी 12व्या शतकात आपण टाळतोय म्हणून मुद्दाम करतोय अशातला भाग नाही आहे. आपल्या विचारावर, आपल्या संस्कारावर इतका पगडा भक्कम आहे तो की आपण म्हणतो पोरीनं नाव काढलं, चांगलं स्थळ मिळालं, तिनं शिकून नाव काढावं, तिनं स्वतःच्या पायावर उभे राहून नाव काढावे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावे. आपण जास्तीत जास्त तिच्या पंखामध्ये बळ द्यावं. आपण चिमणी चिमणी चारा खा, पाणी पी, उडून जा म्हणतो, पोरीला मात्र चुप बस, तुला काय कळत नाही म्हणतो. ह्या गोष्टी महात्मा बसवांनांनी 12व्या शतकात नाकारल्या होत्या. बसवांना काळाच्या पुढे कसे किती होते. आपल्याकडं सांगतो मी, यज्ञयाग नाही आहे, वटपौर्णिमा नाही आहे आपल्याकडे. मरवकंडरे सुत्तुवरय्या, नीरुकंडरे मुणगोवरय्या म्हणतात बसवांना. पाणी दिसलं की डुबकी मारतात, झाड दिसलं की फेऱ्या घालतात. कुडल संगमदेवा, वठून जाणारं झाड, वाळून जाणारं पाणी, अशी मंडळी तुमचं थोरपण, तुमचं मोठेपण कसं काय ओळखू शकतील. झालं काय, माझ्याही बहिणीनं किंवा माझ्याही मिसेसनं मोठं शालू आणलं होतं, ते दाखवायचं कधी. बाकीचे गल्लीतले सगळे चालले होते वटपौर्णिमेला. हिलाही म्हटलं चल ग ज्योती, माझ्या मिसेसचं नाव ज्योती, चल ग ज्योती तू पण. नाही म्हणे, माझा नवरा सांगतो आमच्याकडे हे वटपौर्णिमा नाही आहे. परवाची शालू घेतली तू, ती घालून टाकून सगळ्या मैत्रिणी किती. ह्या एकमेकांच्या अनुकरणातून, क्वापी मारण्यामधून आपण भरकटत गेलो. म्हणून कुणीतरी सांगतं मी 16 सोमवार केले म्हणून माझं चांगलं झालं, मी या देवाला. तुकाराम महाराज म्हणतात नवसे होती पुत्रपुत्री, मुलं जर नवसानं होत असतील का लागे पती. बसवण्णांनी हे तुकाराम महाराजांपेक्षाही पूर्वी सांगितलं होतं. मी अभ्यासक यासाठी म्हणतो स्वतःला की बसवण्णा आणि बसवादी शरणांच्या एकूण कामाची पुढची आवृत्ती आहे. जसं आजोबाकडून मुलाकडं, मुलाकडून त्याच्या मुलाकडं, नातवाकडं तो वारसा यावा, त्या पद्धतीनं हा समष्टीचा विचार, माणुसकीचा विचार, माणसाला देव करण्याचा विचार बसवांनी सांगितला. त्याच विचाराला, त्याच मूल्याला शरणांनी, संतांनी तो पुढं नेला. बसवांनांचा देव हा माणूस केंद्रीय आहे. देवासाठी माणूस की माणसासाठी देव. मंदिरासाठी व्यवस्था, समाज की समाजासाठी मंदिर. आपण
मठ संस्था ह्या माझ्या संवेदनशील मनात विषय आहेत म्हणून मी सांगतो. मठ संस्थेनं करण्याचं काम अशी मंडळी समाजातले म्हणजे दर वर्षाला 3 दिवस सलग लोकांना बोलवणं, लोकांना जीव देणं, माझ्यासारखे वागताना पुन्हा जाताना मानधनाचं पाकिट देणं, कशासाठी करावं हे सगळं? आपल्याकडे ती व्यवस्था आहे, समाजभवनाची ती व्यवस्था आहे, ते लोक काम करत नाही आहेत म्हणून आपण सगळे करतो. एखादा माणूस महापुरुष आहे, सिद्धेश्वर महास्वामीसारखा, ते जन्मानं स्वामी नव्हते, त्यांना आपण जंगमत्व देतो, अपौर म्हणतो, सिद्धेश्वर स्वामीजी म्हणतो, ठीक आहे, ते जन्मानं नव्हते, ते त्यांचं आडनाव बिराजदार होतं, ते गौडरू होते, माते महादेवी गौडरू होते, तुमकुरूच्या शिवकुमार स्वामीजी गौडरू होते. आज मात्र आपल्याला 1 ढूंढो 10 मिलेंगे असे महाराज दिसतात. ते स्वतःला जंगम म्हणून घेतात, अपोर म्हणून घेतात, स्वामीजी म्हणून घेतात. बसवांनांच्या विचारातला धर्म, बसवांनांच्या विचारातली भूमिका, बसवांनांच्या विचारातला जंगम, अर्वे गुरु आचार्य लिंगा अनुभवे जंगमा, जो ज्ञानी आहे, जो लोकांना शहाणपण शिकवतो, जो लोकांच्या रस्त्यातले काटे दूर करतो, सकल जीवात्मर लेसन्य बयस्व कुलजन, म्हणजे सकल जीवात्म्यांच्या पशु पक्षी प्राणी कीटक ह्या सगळ्यांच्या कल्याणाचा जो कोणी विचार सांगतो, तो कुलज आहे, तो श्रेष्ठ आहे, तो जंगम आहे. सिद्धेश्वर अप्पोरू त्या कॅटेगरीमधले अप्पोरू होते, त्या कॅटेगरीमधले स्वामीजी होते. आपल्याला प्रातस्मरणीय वाटतात. आपण 2 मिनिटं शांत बसावं आणि आठवावं किती महाराज म्हणून घेणाऱ्यांची आपल्याला नावं माहीत आहेत, किती आपल्यासाठी प्रातस्मरणीय आहेत वाटावं. हा सगळ्या जातीच्या आधारावर असलेला हा भेद आहे. बसवण्णांनी हा भेद 12व्या शतकात नाकारलेला होता. बसवण्णांनी कर्मकांड नाकारली होती. बसवण्णांनी सांगितलं, उंब जंगम बंदरे हो गेंबोर, जो भुकेलेला आहे, जंगम म्हणजे पुन्हा स्वामी या अर्थानं नव्हे, पुन्हा सांगतो, जो कुणी ज्याला भूक लागलेली माणूस आहे, भुकेला तुमच्या समोर आला, त्याला तुम्ही भाकरी द्या, त्याला हे चल पुढं आजच काही नाही आहे असं न म्हणता, वारुळात मात्र आपण कल्ल नागर कंडरे हालू एरिया नंबर उंब जंगम बंदरे हो गेंबरय्या, ह्या सगळ्या गोष्टी बसवण्णांनी माणूस केंद्रित देव सांगितला आणि माणूस केंद्रित धर्म सांगितला. ह्या सगळ्याच्या पायथीची भूमिका काय आहे बसवण्णांची? संस्कार म्हणून. आज आपण जे काही तरुणींची संख्या जास्त आहे, मुलींची संख्या जास्त आहे, त्यासाठी सांगा. म्हणजे आजच्या तरुणी टी-शर्ट घालतात आणि त्यांना पदर नाही आहे. पदर नसलेल्या तिला मातृत्वाच्या भावना कमी आहेत म्हणून एक व्हॉट्सअप सातत्यानं फिरतं. दर 15 दिवसानंतर नव्यानं ते येते. बघा, तुम्हाला आठवत असेल तर. हे खरं आहे का? म्हणजे मातृत्वाची गोष्ट खूप वेगळी आहे, खूप चांगली आहे, त्याच्यापेक्षा उन्नत आहे. तुम्ही तिच्या कपड्याकडं, तिच्या बिहेवियरकडं वगैरे, दिसणाऱ्या कपड्याकडं वगैरे न सांगता, आज कित्येक मंदिरासमोर बॅनर लावलेले आहेत, आमच्या देवळात यायचं असेल तर स्त्रियांनी याव कपडे घातले पाहिजेत, स्त्रियांनी सालच कपडे घातले पाहिजेत. माझी मुलगी जीन्स वापरते, काय प्रॉब्लेम आहे तुला? 3 मंदिर नाकारते ना, तिच्यातलं सांगितलं घ्या, नाही बाबा तू असं का, मी काय ड्रेस बदलत नाही, तुझ्या मंदिरात मी येत नाही. आज ही व्यवस्था तुम्हाला मॉनिटर करू पाहते. संस्कार कसे असायला पाहिजे, ती काय कपडे घालते हे महत्त्वाचे नाही आहे. चंद्रवीर जर आला, पिलू पप्पा काय करायले, काका ते बाहेर गेलेत, या तुम्ही, या तुम्हाला चहा देऊ का, ती कोणते कपडे घातली हे माझ्यासाठी महत्त्वाचं राहणार नाही आहे. माझ्या मित्राची मुलगी, माझ्या शेजारीची मुलगी मला कसं पाहते, मला कसं ट्रीट करते, माझ्याकडं कोणत्या नजरेनं पाहते, ते जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. किंबहुना ती 9 वारी साडून घालून पप्पा कुठे गेले बोलू, हे इलो म्हणली की संपला विषय. हो रे, रील रे, ते नाहीत आमचे बाबा नाही आहेत घरात, कडी लावली हात खाट, विषय संपला. असं नाही व्हायला पाहिजे. ती कोणते कपडे घातली हे जास्त महत्त्वाचं नाही आहे, ते तुमच्याशी वागते कसं ते महत्त्वाचं आहे. तेच बसवण्णांनी सांगितलं, नुडीदरे मुक्तीनं हाड दंतिर वेपू. कसं बोलायला पाहिजे तुम्ही. या बसा म्हणलं तर तुमची जमीन झिजते का म्हणतात बसवण्णा. या बसा जर म्हणलं तुम्ही, तुमची जमीन झिजते का. ग्लासभर पाणी देऊ म्हणलं तर तुमचं पाणी अटून जातं का, बसवण्णा सांगतात. बसवण्णा बोलायला कसं पाहिजे, भाषा कशी असायला पाहिजे ते सांगताना सांगतात,
ನುಡಿದರೆ ಮುತ್ತಿನ ಹಾರದಂತಿರಬೇಕು, ನುಡಿದರೆ ಸ್ಫಟಿಕದ ಶಲಾಕೆಯಂತಿರಬೇಕು, ನುಡಿದರೆ ಲಿಂಗ ಮೆಚ್ಚಿ अहूद एनಬೇಕು. म्हणजे लिंगसुद्धा साक्षात ईश्वरसुद्धा म्हटलं पाहिजे. यस, बरोबर आहे तुझं, असंच वागायला पाहिजे. शरणांनी नुडिदंते नडे, बोले तैसा चाले नव्हे तर चाले तेच बोले, आधी कृती करायला पाहिजे तू, नंतर ते वाद, ते बरोबर आहे. फक्त शरणांची व्याख्या करत असताना सिद्धरामेश्वरांनी एक वचन सांगितलं, वेदांतिकांते ज्ञानबद्ध राहिला. आमचे शरण कसे आहेत, वेदांतीप्रमाणे ज्ञानबद्ध नाही आहेत, मुनींप्रमाणे क्रियाबद्ध नाही आहेत. म्हणजे क्रियाबद्ध म्हणजे हठयोगी असायचे, ते 15 दिवस उपाशी आहे, हिमालयात गेला, एका पायावर थांबला, तपश्चर्या केला, पाण्यात गेला, इथंपर्यंत थांबला आणि त्यांनी साधना केली. अशी साधना, अशी क्रियाबद्ध नाही आहेत शरण. शरणारू ज्ञान क्रियाच्या पलीकडचे आहेत, कारण ते दैनंदिन कामामध्ये ईश्वर पाहणारे आहेत. बसवांना म्हणतात, काय कवे कैलास, तू जर कामात असशील तर तुझ्या गुरुला थांब म्हणून सांग, तू जर कामात असशील तर तुझ्या ईश्वराला थांब म्हणून सांग. जे अभ्यास करतात ते त्यांचं गायक आहे, त्यांनी अभ्यास करावा. थकून आलेल्या नवऱ्याला कन्नड वचने बसवांना सांगतात, थकून आलेला नवरा आहे, म्हणजे ऑफिसला जाऊन थकलाय, तो आता घरी आलाय आणि त्याला मिसेस विचारते, तुमच्याकडे टेम्परेचर 42 क्रॉस केलं असेल, काय 42चं टेम्परेचर आहे, ऊन आहे, किती रापले, फुल शर्ट घालून असतो, टी शर्टवर फिरतो, तुझी मला लई काळजी वाटते. असं गोड काळजी करणं शरणांना मान्य नाही म्हणून सांगतात बसवांना. पूर्ण काळजी गोड मी हां ಬಾಣ ವಾ ಕಳ್ಕೊಳ್ಳಿಸ್ತು, ನೀವು ಹೆಂಗಿದ್ರಿ, ನಾವು ಚಲೋ ಇದ್ದೇವೆ, ನೀವು ಹೆಂಗಿದ್ರಿ, ನಾವು ಬಿ ಚಲೋ ಇದ್ರಿ, ಆಯ್ತು ओके चलो ಇದ್ರಿ बस. अशी काळजी शरणांना मान्य नाही. बसवांना म्हणतात, कष्ट करून आलेल्या, बाहेर थकून आलेल्या नवऱ्याला तू हातपाय धुवून घे आणि तुला मी एक भाकरी करून वाढते, असं जर स्त्री म्हणत नसेल, पातक आहे ते. हशिदुबंद गंडगे उणलिक केडदे असा शब्द आहे. म्हणजे जेवायला न देता, तुझी मला लई काळजी वाटते, तुझी मला लई काळजी वाटते, तू काळजी तुझं झालं, तुला काहीतरी वाईट झालं, बरं वाईट झालं तर माझं कसं, हे जे बोलती ती माय मिसेस, ते पातक आहे. बसवण्णांनी हे 12व्या शतकात सांगितले. जर मला मिसेस म्हणते, तू जेवणार आहेस का, हो जेवणार आहे, मग किती जेवणार आहेस तू, हां थोडं भात खाईन मी, ओके, मग ती कॅल्क्युलेशन करते. तिचं मी अनादर करत नाही आहे, मी कुणाही अनादर करत नाही, त्यांचं कामाचं नियोजन असेल ते, त्याही पेक्षा ठीक आहे, तू जेवढं जेवशील तेवढं जेव, तुझ्यासाठी मी ताट बाजूला काढून ठेवलंय, तू मी रात्री उशिरा जातो, तू जेव आणि तू झोप. ही संस्कृती बसवण्णांनी 12व्या शतकात सांगितली होती. ನುಡಿದರೆ ಮುತ್ತಿನ ಹಾರದಂತಿರಬೇಕು, ನುಡಿದರೆ स्फटिकದ ಶಲಾಕೆಯಂತಿರಬೇಕು. तुमची वाचा, तुमचं वागणं शुद्ध असलं पाहिजे. ते सांगत असताना बसवण्णा पुढं सांगतात की परसदीय महादेवी अंबे, आई देवी आहेच, जी भूमिका होती आपली, दुसऱ्यांची पत्नी ही महादेवी आहे. म्हणजे तू प्रत्येकजण, कल्याण कसं झालं, कल्याणाची भूमिका कशी झाली, कल्याण मध्ये चोर नाही आहे. आज आपण नवीन नवरा नवरी जर पाया पडायला आले की आपण त्यांना सहज आशीर्वाद देऊन जातो, तुझं कल्याण हो. ते कल्याण हो म्हणजे काय हो, काय व्हायचं आहे की तुझ्या आयुष्यात दारिद्र्य नसायला पाहिजे, तुझ्या आयुष्यात अंधश्रद्धा नसायला पाहिजे, तुझ्या आयुष्यात याचक नसायला पाहिजे, तू कायक दासोई असायला पाहिजे. बसवण्णा सांगतात, कल्याणमध्ये आता चोर नाही आहेत, कल्याणमध्ये आता भिकारी नाही आहेत, कल्याणमध्ये आता याचक नाही आहे. देवा मी कुणाला देऊ, माझ्याकडे कोणच येईना आता मागायला. भक्ती इल्लद बडबा नानय्या म्हणतात. त्या सगळ्या गोष्टी बसवण्णांनी कर्मकांडाच्या पातळीवर, अंधश्रद्धेच्या पातळीवर आपण कित्येक गोष्टी सांगू शकतो की बाबा बसवण्णांनी यज्ञयाग नाकारलेत, व्रतवैकल्य नाकारलेत. ते यज्ञात बळी देणाऱ्या, मी सहज म्हणून गेलो की बाबा आजचे आपले स्वामीजी यज्ञ करायला लावतात, यज्ञात बळी दिल्या जाणाऱ्या बोकडाला म्हणतात बसवण्णा, बोकडा रड, ते शास्त्र सांगणाऱ्या पंडितासमोर रड, बोकडा रड, पुराण सांगणाऱ्या पंडितासमोर रड, तुला ते कापणार आहेत आणि तुला ते कापून शिजवून खाणार आहेत, त्यांच्यासमोर रड. उडल संगमदेव अशा गोष्टीला मान्य करणार नाही. बसवण्णांचा विचार काळाच्या सोबतीचा नव्हे तर काळाच्या पुढचा आहे. व्हायला काय,
बसवांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, शरणांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, पुन्हा तीच वैदिक व्यवस्था, तीच सिस्टीम ओरिएंटेड आपण काम करतो. ती सिस्टीम बसवांनांचीच नावं घेत, शरणांची नावं घेत पुन्हा तुमचा ताबा घेतला आणि त्यांनी ते सांगितलं. बसवांना गुरु म्हणते की नाही? हो, मग मी तुमचा गुरु आहे. बसवांना जंगम म्हणते की नाही? हो, आम्ही सगळे जंगम आहोत. बसवांना लिंग म्हणते की नाही? हो, हे बघ लिंग. ह्याच गोष्टी पुन्हा 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 लावल्या. बसवांनांच्या अष्टावरणातले जे काही तत्त्वज्ञान आहे, ती संकल्पना आहे, ते विचार आहे. कालयुगामध्ये काय झालं, एक असंच गाव होतं. एका गावामध्ये एक आजी होत्या. तुम्ही म्हणाल की आजी का प्रत्येक गावाचीच असते? मोठा वाडा होता. मोठा वाडा, दूध होतं. आजी जरा श्रद्धाळू वगैरे असावे आणि आजी दर सोमवार, अमाशी, पौर्णिमा, हब्बा, हुणवी करायच्या, कुलाचार पाळायच्या. त्या आजी दर पौर्णिमेला स्वामीला जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या. त्या स्वामी जो कोणी आहे ते त्यांना, आज मी शाळेला असताना हाफ चड्डी घालून स्वामी म्हणून जेवण करून आलो आहे आणि मला त्या जेवणापेक्षाही ते ₹1.25 जास्त पुरवायचं. ते ₹1.25 मला. तर त्या आजी होत्या, त्यांना स्वामीशिवाय त्यांचं चालत नव्हतं. आजी स्वामी यायचे. मोठा वाडा होता, दूध दुभतं होतं, काही म्हशी होत्या. आपणही आणखी आपण लहानपणी जर आपण 50चे जर असू तर आपण लहानपण आठवलं तर आपल्याला ते सगळं कळतं. आपण 40चे असू तर किंवा 30च्या आतले असू तर आपण आपल्या आईकडून, आपल्या आजीकडून ते सगळं नमूद भाळ धोड वाडा येतो, भाळ धोड कोटी येतो, आकळे मी भक्कडी तू, ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतील. असं मोठं वाड्यामध्ये स्वामीला जेवायला बसवायची आजी आणि दूध दुभतं असायचं. स्वामी आल्यानंतर आजी जेव्हा जेवायला वाढायच्या त्यावेळी एक मांजराचं पिल्लू ते मध्ये 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 करायचं, म्याऊ म्याऊ. ते दुभतं असल्यामुळं ती यजमानच असं आज पाहतो आपण. मांजराला माझी आजी बोलायची, बंदिनी नडवे आई तू तुंबा तिरगाडू असं म्हणायची ती. तसं ते पिल्लू इकडून तिकडं फिरत होतं. फिरत असताना आजीला वाटलं की बा आता हे स्वामी तर जेवायला आलेले आहेत, ते स्वामीच्या ताटात हे तोंड झालं. मग तिनं सांगितलं सुनेला, हे तंगी ಒಂದು बुट्टी कुडू. ते व्हेंटिलेशन असलेलं दुर्डी बुट्टी म्हणतो आम्ही त्याला. हवा आरपार जाते त्याच्यात. जर आणखी जरा मोठं असेल, लहान असेल तर त्याच्यात भाकरी ठेवतात. त्याच्यापेक्षा जर मोठे असेल तर त्या डोळली वगैरे म्हणतो आपण त्याला. ते तसं दुर्डी बुट्टी. तंगी जरा बुट्टी कुडू म्हटल्यावर त्या तंगीनं, त्या सुनबाईनं ते बुट्टी दिलं. त्या बुट्टीची त्या मांजराच्या पिलावर ठेवलं आणि स्वामींची पूजा झाली. स्वामींनी मंत्र सांगितले. स्वामी जेवले. जेवल्यानंतर स्वामी दक्षिणा दिली. स्वामी गेले. हे आजी असताना हे असंच चालायचं. आजी गेल्या काळांतरानं आजीची जी सुनबाई होती त्यांचा जो मिस्टर होता त्यांनी काहीतरी DED केलं असावं किंवा डॉक्टर झाला असेल. ते जतसारखे किंवा सोलापूरसारख्या मोठ्या शहरात आले, शिफ्ट झाले. ते शिफ्ट झाल्यानंतर कुलाचार महत्त्वाचा आहे. तर आपण ठीक आहे दर सोमवार करायचं नाही आहे, आत्ती आपले दर सण तरी दर पौर्णिमा तरी करू ना आपण. हे नाही म्हटलं ठीक आहे करूया. पूजेची तयारी झाली. स्वामी पाहिजे. ते सर म्हटले, मी शिक्षक मुद्दाम म्हणतो की ते म्हटले की माझ्या शाळेत 1-2 स्वामी आहेत, शिक्षक आहेत, ते पूजा पण करतात, मी त्यांना बोलवतो. किंवा एखादा तो पत्रकार असेल तर तो म्हटलं चन्नवीर एक आहे माझ्याकडं, मी चन्नवीरला बोलून घेतो, सोयीचा आहे, तोही जेवून जाईल. मग ठरलं. ती जी मॅडम होती, जी मिसेस त्यांची, ती रेस्टलेस झाली. आता स्वामी तरी येणार आहे आणि आपल्या घरात बॅक्काचा नाही आहे. आता बॅक काय करायचं. ते म्हणले, सर म्हणले हां ठीक आहे तुझाही प्रॉब्लेम बरोबरच आहे, काय आहे त्याचं. नाही ते आत्या असं करायची, तीही माडते. ते म्हटले ठीक आहे दुसरीकडच्या शेजारी कोणाच्या तरी कॉलनीमध्ये आहे का बघतो. आणि ते तिथून एक मांजराचं पिल्लू आणलं. ते पिल्लू ठेवलं. स्वामी आले. स्वामी जेवले. स्वामी सगळे पूजा वगैरे केले, दक्षिणा घेतली. स्वामी निघून गेले. पुन्हा काल बदलला. त्यांची सुनबाई, त्यांचं पिल्लू मोठं झालं, ती सुनबाई आली. तिला फ्लॅट संस्कृती माहीत होती.
ती म्हटली आता आपण वर्षातला एकदा करू. आपली आजी दर आठवड्याला दर सोमवारी स्वामीला जीव घालायची. माझी सासू दर महिन्याला दर पौर्णिमेला जीव घालायची. किमान अक्षयतृतीयाला एकदा तरी मला जीव घालू दे. म्हटलं हा बरोबर आहे, ठीक आहे, तसं करू. बसव जयंती पण असते. सगळं ठरलं. हायटेक स्वामी आला. आता मोबाईलवर अपॉइंटमेंट असलेला कुंडली पत्रिका वगैरे सांगणारा. बसवांनांनी ज्या ज्या गोष्टी नाकारल्यात त्या सगळ्या गोष्टी तो सांगायचा. प्रत्येक गोष्टीचा उपाय सांगायचा, अँटिट्यूड सांगायचा. असं केलं तर तसं करू, हे इकडं करू, वास्तू सांगायचा. एकदम हायटेक स्वामी होतो तो. लॅपटॉप घेऊन करायचा. हा शाणा आहे, याला आपण बोलूया. डन झालं. मग त्याला आधी तो आला, काय काय तुमची रिक्वायरमेंट यादी घेतली त्यांनी. तर ही बाई ती मॅडम ती सांगायचं कसं याला. नाही आमचे कुळाचार आहे, आमच्याकडं ते मांजर एक असायचं आमच्याकडं पूजेला. आता मांजरच मिळत नाही. ते म्हणलं आता अजून खरी बॅक करा घेतली ती. महाराज म्हणले प्रश्न गंभीर आहे. प्रश्न हे जरा गंभीर आहे, जेन्युन आहे. माझ्याही मी एवढ्या पूजा केल्या तर नाही आहे. इतर उपाय भरपूर होते. आजीवरती तिला आंबे खायला वाटायचे आणि मला लोकांनी चांदीचे आंबे दिले, हे सगळं माहीत होते. हा बॅक्का प्रकरण जरा नवीन आहे. आपण काहीतरी उपाय करूया. आणि मी माझ्या गुरुशी बोलतो. यादी वगैरे घेऊन गेला आणि तिने सांगितलं काय काळजी करू नका, ह्याच्यावर उपाय सापडला. पूजा सुरू झाली. त्याने म्हटलं काय उपाय. त्यांनी चांदी बॅक्क माडरी म्हटला. भंगार माडरी, सोन्याचं बॅक करा, मांजराचं पिल्लू करा सोन्याचं. नसेल जमत तर चांदीचं करा. चांदीचं बॅक करा. मी जिथं पूजा करेन तिथं पुढं ते पलटी मारून ठेवा. पूजा होईल, माझं जेवण होईल, मला दक्षिणा तर देणारच तुम्ही. ते बॅक मला देऊन टाका. ते येऊन तुम्ही काय करणार. तुम्हाला पुण्य तुम्हाला पाहिजे ना. हा पुण्य विक्रेचा धंदा जो आहे, देव आणि देवाच्या मध्ये जी मध्यस्थीचा जो बिझनेस आहे, आपण तो बिझनेस ओळखावा. या बिझनेसची सुरुवातच अंधश्रद्धेपासून होते. या बिझनेसची सुरुवातच अंधश्रद्धेतून होते. मूढनंबिके ज्याला कन्नड शब्द आहे त्याच्यातून होते, गैरसमजातून होते आणि देवाच्या भीतीतून होते. नाहीतर देव कोपेल, नाहीतर देव कोपेल. उडल संगम देव हा सर्वांना समष्टीचा विचार घेऊन जाणार आहे, सर्वांना समसमान घेऊन जाणार आहे. तो नादप्रिय नाही. तो सहज आवाज दिले की आपल्याला ओ देणार आहे आणि आपल्या कल्याणाचा विचार सांगणार आहे. तो तुझ्यात आहे, तो माझ्यात आहे. कायकवे कैलास, कायवे कैलास पहिल्या टप्प्यात, नंतर कायकवे कैलास ही भूमिका बसवांनांनी सांगितली. बसवांनांनी हे सांगितलं पूजा आपण करून घेतो. लिंगायत जास्त असतील, पुन्हा गृहीत धरूनच बोलतोय मी. लिंगायत माणूस पूजा करत नाही. त्याला तुम्ही काही नाव न सांगा, त्याला वीरशैव म्हणा, वीरशैव लिंगायत म्हणा, वीरशैव लिंगायत हिंदूच म्हणा, काहीही म्हणा. पण जर तो लिंगायत असेल तर तो लिंग पूजा करत नाही. तो लिंग पूजा करून घेतो. आपली आजी जर पूजेला बसली असेल, आपले आजोबा जर पूजेला बसले असतील तर रस्त्यात दारात एक त्यांची नात आहे, त्यांचा छोटा मुलगा आहे, त्यांना जर आपण विचारलं तर यान मांडलं तर मुत्या काय करायला तुझी मम्मी विचारलं तर ती सांगते लिंगपूजा माडकोळ कथाळ. लिंगपूजा आपण करून घेतो. एक असं धरत असताना त्याला फुलं वाहतो, 2 फुलं आपल्या डोक्यात ठेवतो. जो आचारस्थ लिंगायत आहे तो आपल्या कानात फुलं ठेवतो, आपल्या डोक्यावर फुलं वाहतो. माणसाला देव करण्याची प्रक्रिया, माणूस केंद्रित देव असल्याची प्रक्रिया बसवांनांनी सांगितली. आपण मात्र रोज रोज नव्या नव्या देवाकडे गेलो. 36 कोटी कमी होती की काय. रोज एका नव्या महाराजाला जन्माला घालायला लागलो, नवीन एक धर्ममार्तंड जन्माला घालायला लागलो, नवीन एक दृष्टांतवाला महाराज जन्माला घालायला लागलो. तरीही आपण त्याला मदत करताना विचार सांगतो, लोकांना जस्टिफिकेशन देतो. मी मॅडम पुढं त्यांना आवडणार नाही आहे तरी पण सांगतो. आपण म्हणतो आम्हा कायवे ह्याक्यानं थळी कुडतेव, आम्हा स्वामी ह्यानं थळ कुडतेव, आम्हा यान माडताना अजून ओढाला, असं आपण त्याचं जस्टिफिकेशन देतो. आपण मात्र एका पुन्हा नव्या अंधश्रद्धेला जन्माला अप्रत्यक्षपणे घालत असतो. या सगळ्या गोष्टी किती सांगितल्या तरी काळाच्या ओघात महात्मा बसवांना किती पुढचे होते आपल्याला ते लक्षात येतं.
आपण जर रस्त्यात घरातून बाहेर पडलो, प्रत्येक चौकात त्या ट्रॅफिक पोलिसासारखं आपल्याला शरण भेटतात, आपल्याला चांगले मार्ग दाखवतात. त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला शरणांची सप्तसूत्री बुद्धांनी सांगितलेलं आहे. पंचसूत्र सांगितलेले, ते पंचशील म्हणतात त्याला. महावीरांनी सांगितलेलं आहे ते 5 सूत्र आहेत. बुद्धांच्या काळी नशाबाजी बहुधा जास्त असावी. बुद्ध चोरी करू नको, खोटं बोलू नको, हिंसा करू नको हे सांगत असताना नशाबाजी करू नको म्हणून सांगतात. महावीरजींनी मात्र पुन्हा चोरी करू नको, खोटं बोलू नको, हिंसा करू नको हे सांगत असताना ब्रह्मचर्याचा आग्रह धरतात. बसवादी शरणांनी मात्र सप्तसूत्र सांगितलेली आहे. त्यामध्ये पंचसूत्र तर कॉमनच आहेत. चोरी करायचं नाही आहे, तुला खोटं बोलायचं नाही आहे, तुला कुणाची निंदा करायची नाही आहे, तुला हिंसा करायचं नाही आहे. 2 गोष्टी ॲडिशनल सांगितल्या बसवांनाने, ते आवर्जून आपल्याला सांगायला. तन्न बंडीस वेडा म्हणतात बसवांना. मी लय हुशार आहे अण्णा हे माझी ओळख करून देताना वाचलं, मी हसत होतो खाली. हा फॉर्मॅलिटीचा भाग आहे. आपण किती मीठ मिरची त्याला लावायला पाहिजे. तन्न आपलं मी लय हुशार आहे अण्णा सांगू नको, तू किती शहाणा आहे आम्हाला माहीत आहे असं म्हणायला पाहिजे. इदिरू हळीयलू बेडा, अण्णा तुम्ही लय हुशार, तुमच्यामुळं सगळं झालं. पाटील लय तुमच्यामुळं झालं की पाटील म्हणते सांग रे सगळ्यांना चहा, असं नाही व्हायला पाहिजे. तुझ्या स्वार्थासाठी तू लोकांचं कौतुक करू नको. बसवानांनी सप्तसूत्री सांगितलं, हे शेवटचं सूत्र होतं. इदिरू हळीयलू बेडा, तुझ्या स्वार्थासाठी तोंडपाटली करू नको. जेव्हा एखादं काम घेऊन डॉक्टर साहेबाकडे एखादा माणूस येईल, त्याचं कौतुक करत असेल तर पाटील साहेबांच्या लगेच लक्षात येतं, सरांच्या डॉक्टर सरांच्या लगेच लक्षात येईल हा कौतुक करतोय आपल्याला, ह्याला काहीतरी पाहिजे आहे. अण्णा बास कर, तुझं काय असेल ते सांग असं म्हणून ओके डन, हो तर हो नाही तर नाही. असं स्वार्थासाठी तू कुणाचं कौतुक करू नको आणि तुझ्या कौतुकाचा ढोल भरू नको. तन्न बन्नीस बेडा इदुरू हळीयलू बेडा. पहिले 5 सूत्र. कलबेडा हुसियन उडियलू बेडा, मुनिये बेडा रागावू नको. अन्यरिगे असह्य पडेबेडा, इतरांचा दुस्वास करू नको. तेरी साडी मेरी साडीची सफेद केसे, तुझं गंटन माझ्या गंटनापेक्षा जास्त वेळाचं कसं, असं म्हणू नको. ह्या ज्या गोष्टी 7 जर पाळलात तुम्ही, हे काय आहे? इदे अंतरंग शुद्धी, हा अंतरंग शुद्धीचा मार्ग आहे. इदे बहिरंग शुद्धी, हा बहिरंग शुद्धीचा मार्ग आहे. तुम्हाला आतून बाहेरून, पुन्हा बसवण्णांचं वचन आहे, वळगू कल्याणा वरगू कल्याणा. अंतरंग शुद्धी तुमची होते, बहिरंग शुद्धी होते. अंतरंग आणि बहिरंग शुद्ध करण्याचा जो फॉर्म्युला आहे 12व्या शतकात आजपासून 950 वर्षापूर्वी महात्मा बसवण्णांनी आपल्याला सांगितलं. हे जर आपण केलो, आपल्याला इदे नम्म कूडल संगम देवन वलिस्व परिनोडा, हाच कूडल संगम देवाला ईश्वराला प्रसन्न करण्याचा मार्ग आहे. पुन्हा तिथे कोणती अंधश्रद्धेची गरज नाही, कोणत्याही कथा करण्याची गरज नाही, कर्मकांड करायची गरज नाही, कुणाला नवस बोलण्याची गरज नाही. हे जर 7 सप्तसूत्री आपण पाळले तर ईश्वर आपल्याला प्रसन्न होतो हे सांगतो. आणि मी काय बोललो ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल राहून बऱ्याच गोष्टी आहेत त्यात टोकदार, जास्त स्पष्टपणे बोलायला पाहिजे. वेळेच्या मर्यादा आहेत आणि बरोबर 1 तास झाला. कुणीही घड्याळ बघावं, 1 तास झाला. 1 तासभर आपण मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार मानाले किती ते कमीच आहेत. मला इथं बोलण्याची संधी दिलीबद्दल जगज्योती बसवेश्वर महाराज बहुउद्देशीय संस्थेचे मी आभार मानतो. काय चुकलं असेल तर तुमच्याच एक शेजारचा मुलगा आहे, अ बॉय टू नेक्स्ट डोर असं समजून मला माफ करा. या अपेक्षासह एक जाता एक गोष्ट सांगतो. MM कलबुर्गी सर जेव्हा गेले, कलबुर्गी सरांची जेव्हा हत्या झाली, कारण कलबुर्गी सर बसवांना सांगायचे, खरे बसवांना सांगायचे, त्यांची हत्या झाली. कुणी हत्या केली? या सनातन व्यवस्थेने त्यांची हत्या केली. ज्यांना पुन्हा देवाळातच बांधायचं आहे, ज्यांना आजही शनीच्या चौतऱ्यावर महिलांना प्रवेश नाही. राष्ट्रपती आज आपले कोविंद होते मागच्या वेळी, त्यांना काशीच्या विश्वेश्वर मंदिरातून बाहेर काढलं जातं. मंत्री असलेल्यांना मंदिरात घेतलं जात नाही, कारण तो शूद्र आहे म्हणून, कारण ती महिला आहे म्हणून. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर कलबुर्गी सर किती काळाच्या पुढं होते, कारण
एक डच म्हण आहे. तर डच म्हण अशी आहे जी समारोप होण्यापूर्वी मला सांगायला पाहिजे होतं. ते असं आहे, दे ट्रायड टू बरी मी, दे ट्रायड टू बरी मी बट दे डिडंट नो आय वॉज अ सीड. त्यांनी खूप प्रयत्न केला मला गाडण्याचा, त्यांनी खूप प्रयत्न केला मला नष्ट करण्याचा, मला जमिनीत पुरून टाकलं त्यांनी, परंतु त्यांना माहीत नव्हतं मी बीज होतो, मी बीज आहे. पुन्हा जेव्हा चांगला पाऊस पडेल, पुन्हा जेव्हा वातावरण प्रतिकूल जाऊन अनुकूल होईल, पुन्हा जेव्हा सगळं जोडून येईल, पुन्हा मोठा पाऊस येईल, मी नव्या जोमानं बाहेर येईल, नवे बीज जन्माला घालेन, नवीन झाड होऊन जन्माला येईल. बसवण्णा हा बीज वश्वेश्वर आहेत. असे बिया आपण सीड बदल म्हणून डॉक्टर पटणताई आणि डॉक्टर साहेब आपण बिया पेरण्याचं काम करतायत. आपल्या कामाला शरणू शरणार्थी, शरणू शरणार्थी, शरणू शरणार्थी. धन्यवाद.